कसं वाटला कोर्स थोडं सांगा, म्हणजे बरं वाटेल. कोर्स एकदम छान होता सर. तुम्ही जे काही म्हणजे एक एक टॉपिक घेतलेला आहे त्याप्रमाणे समजायला पण सोपं गेलेलं आहे आणि बेस्टच आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आलेला कोर्समध्ये. ठीक आहे. पीडीएफ वगैरे जे आहेत ते पण चांगल्या तुम्ही बनवलेले आहेत. आता जे मार्केटचं सर एसएमसी ट्रेडिंग आहे, नॉलेज आहे, आणि आपलं एसएमसी नॉलेज, याच्यामध्ये कसं सांगा तुम्ही, फरक आहे का म्हणजे मार्केटबद्दल आणि आपल्याबद्दल? पहिलाच तुमचा जो कोर्स आहे तो एसएमसी मध्ये शिकलो. प्राइस ऍक्शन्स थोडंफार माहित होतं, त्याच्यासाठी मी चार्ट्स वगैरे पण घेतले होते बाहेर मार्केटमधून, तर त्याच्यावरच ते मी बघायचो. एसएमसी बद्दल काय आयडिया नव्हती, पण हे आता जे कळालंय ते मला वाटतं एवढं बास होतंय, अजून काही शिकायची गरज नाही. ओके. आणि असं वाटतं का तुम्हाला की आपण खूप साऱ्या कन्सेप्ट करत असतो, तर त्याच्यापेक्षा जे आपण आता प्रीडिफाईन सीबीटी शिकलो तेवढीच ठीक आहे असं वाटतंय का? तेवढीच खूप झाली सर, तेवढीच खूप झाली. आणि जे आपण मॉडेल सर इन्क्लूड केले त्यामध्ये क्रिप्टो, फॉरेक्स आणि स्टॉक, त्याच्याबद्दल थोडं काय सांगाल तुम्ही, कसे वाटले? क्रिप्टो मध्ये एकदम बेसिक पासून तुम्ही जे शिकवलं तर ते म्हणजे एकदम खूपच चांगलं होतं. म्हणजे एवढे आयडियाज नव्हते आम्हाला त्याबद्दल, बरोबर. मला तर अजिबातच नव्हती. मला फक्त बीटीसी आणि इथेरियम एवढेच फक्त 2 पेअर माहित होते, त्याच्यात ट्रेड करत होतो, पण त्याचा